वनमाला देवींनी साकारलेली ही भूमिका मराठी चित्रपटाची पताका उंचावणारी ठरली। 1953 मध्ये भारताच्या पहिल्याच राष्ट्रपती पुरस्कारावर या चित्रपटानं आपली मोहोर उमटवली। छडी लागे छमछम, विद्या येई घमघम, भरजरी ग पितांबर यासारखी सुमधुर गीतं आणि एकूणच चित्रपटाची नेमकी आणि सुटसुटीत मांडणी यामुळे या चित्रपटाची अवीट गोडी आजही रसिकांना मोहिनी घालते। वनमाला देवींना आदरांजली म्हणून भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचं सादरीकरण करण्यात आलं आणि शानशाईनं पुन्हा एकदा मराठी चित्रपटाची पताका बिनधक्कत फडकावली। मराठी चित्रपट एक तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये पहिलं सुवर्ण कमळ मिळवणारा चित्रपट म्हणून या मराठी सिनेमाचं एक अभिमानास्पद उल्लेख करता येईल। पण त्याहीपेक्षा त्याचं महत्त्वाचं योगदान असं आहे की भारतीय स्त्री आणि तिचं एक भारतीय स्त्री नेमकी कशी आहे, तिचं म्हणजे आपल्या कुटुंबासाठी, घरादारासाठी, समाजासाठी कसं भोगते याचे एक अतिशय मनोज्ञ चित्रण या चित्रपटामध्ये वनमाला ताईंच्या त्या भूमिकेनं साकार केलं आणि त्यातून भारतीय आई आणि भारतीय स्त्री ह्या दोन्हींचं कर्तृत्वाचा एक आलेख आणि तिची सोशिकता या चित्रपटामध्ये मांडलेली आहे।